तर केंद्र सरकारचं सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ परदेशात पाठवण्यात येणार आहे। खासदारांचं शिष्टमंडळ या महिन्याच्या अखेरीस जगातील प्रमुख देशांना आणि विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना भेटणार आहे। खासदारांचं पथक ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान विरुद्ध का आणि कशी कारवाई केली हे स्पष्ट करणार आहे। या शिष्टमंडळावरती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला, तर दुसरीकडे स्थानिक राजकारण कुणी करू नये असा टोला शरद पवारांनी संजय राऊतांना लगावलाय। शिवसेनेचे लोकसभेत 9 सदस्य आहेत, म्हणजे एकनाथ शिंदेंच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा एक सदस्य तरी जास्त आहे। लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का? खरं म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळायला पाहिजे। हे वराड पाठवायची सरकारी खर्चानं तशी गरज नव्हती। हे वराड निघालेलं आहे, कुठे युरोपला, कुठे आफ्रिकेला, काय करणार जाऊन? परदेशामध्ये आपल्या वकिलाती आहेत ना, हाय कमिशनर आहेत ना, उगाच आपलं याचा तुम्हाला कळत नाही। तुम्ही काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करताय। हे काय असं पक्षावरचे निर्णय नसतात। ज्या वेळेला नरसिंहराव फडणवीस होते, भारताचे शिष्टमंडळ अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली घेतलं आणि त्या शिष्टमंडळात मी एक सभासद होतो। आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका घ्यायची नसते किंवा पाकिस्तानचे जे काही उद्योग आहेत यासंबंधी भारताची भूमिका बाहेर सांगावी त्यासाठी ती शिष्टमंडळ आहे। त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला या शिष्टमंडळात दिसते आणि त्यामुळे इथं शक्यतो इथं आपलं स्थानिक राजकारण करू नये अशी आमची भूमिका आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।